एक हत्तीन पण हजारो भावनांचे केंद्र, एक मठ पण लाखो श्रद्धाळूंच्या आस्थेचे स्थान आणि तब्बल 35 वर्षे नांदणी मठाची ओळख बनलेली माधुरी उर्फ महादेवी हत्तीन आज तिच्या पुनरागमनाची आशा पुन्हा एकदा जागी झाली असून महाराष्ट्रासह कर्नाटकातील हजारो श्रावक आणि नागरिकांचे लक्ष मंगळवारी होणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या ऑनलाईन सुनावणीकडे लागले आहे। परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारकर पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात दाखल झालेली महादेवी हत्तीन पुढील 35 वर्ष मठाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली। महोत्सव, धार्मिक सोहळे ते गावातील विविध कार्यक्रमांपर्यंत तिची उपस्थिती भाविकांसाठी आकर्षक आणि श्रद्धेचा विषय होती। मात्र प्राणी हक्क संस्थेने दाखल केलेल्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा हत्ती कल्याण ट्रस्ट मध्ये हलविण्याचे आदेश दिले। या आदेशाविरोधात नांदी मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। मात्र सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर महादेवीला मठातून निरोप देण्याची वेळ आली। त्या दिवशी नांदणी मठातील वातावरण अक्षरशः शोकमय झाले होते। हजारो भाविकांच्या अश्रूंमध्ये महादेवीची अखेरची मिरवणूक निघाली। मठाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडताना तिच्या शांत नजरेत अनेक भावना दडल्या होत्या, तर गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता। अनेकांसाठी तो केवळ एक हत्तीनीचा निरोप नव्हता, तर एक युगाचा अंत होता। महादेवीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी भाविकांनी मोठा संघर्ष उभारला। नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। विविध स्तरावर निवेदने, पाठपुरावा आणि जन आंदोलन उभे राहिले। अखेर या संघर्षाला यशाचा किरण दिसू लागला आहे। महादेवीच्या पुनरागमनासाठी नांदणी मठ, वनतारा ट्रस्ट आणि राज्य शासनाने उच्चस्तरीय समितीकडे आवश्यक अर्ज दाखल केले आहेत। समितीने यापूर्वी प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर मठातील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी वनतारा ट्रस्टचे पथक नांदणीत आले होते। पाहणीनंतर मठ प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे। महादेवीसाठी आधुनिक निवारा उभारण्यात आला असून शेडची रंगरंगोटी, गारव्यासाठी शॉवर व कूलर, सुरक्षतेसाठी संरक्षक जाळ्या तसेच परिसरात दगडी पिचिंगची कामे पूर्णत्वाकडे आहेत। समितीच्या सर्व अटी पूर्ण करण्यासाठी प्रशासन आणि मठ प्रयत्नशील आहे। या सर्व पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष दीपक शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन सुनावणी होणार आहे। या सुनावणीत महादेवीच्या पुनरागमनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महादेवी हत्तीन ही नांदणीकरांसाठी केवळ एक प्राणी नाही, तर श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे। त्यामुळे या निर्णयाकडे केवळ नांदणीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जैन समाजासह हजारो भाविकांचे डोळे लागले आहेत। आता प्रश्न फक्त एका हत्तीनेच्या परतीचा नाही, तर 35 वर्षांची परंपरा, भावनिक नाते आणि एका संपलेल्या अध्यायाला पुन्हा नव्याने सुरुवात मिळणार आहे का याचा आहे। मंगळवारची सुनावणी महादेवीच्या भवितव्याबरोबरच लाखो भाविकांच्या भावनांचाही निर्णय ठरणार आहे।